कधी प्रेमानं कुरवाळलं तर कधी मी तुमच्या सोबत आहे असा धीर दिला. त्यांच्या मागण्या समजून घेतल्या, शांततेत आंदोलन करण्याचा सल्लाही दिला. मी हे सगळं बोलतेय अभिनेत्री शबाना आझमी यांच्याबद्दल. सोनम वांगचुक यांच्यासह आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सोबत आपण उभ्या आहोत असं शबाना आझमी यांनी म्हटलंय आणि संसदेवर काढलेल्या मोर्चात त्या सहभागीही झाल्यात. जंतर मंतरवर दिसलेल्या शबाना आझमींची इतकी चर्चा का होतीये? शबाना आझमी यांनी जंतर मंतरवर असं काय केलं ज्यानं अनेकांची मनं जिंकली आणि त्यांनी थेट मोदींना का पत्र लिहिलंय? सगळं सविस्तर पाहूया या व्हिडिओतून. नमस्कार, मी स्वाती पाटील. लोकमत.com वर आपलं स्वागत आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या प्रमुख मागणीसाठी कॉंक्रोच जनता पार्टीनं लढा उभारला. शिक्षण सुधारक सोनम वांगचुक यांच्यासह काही विद्यार्थ्यांनी उपोषण करत व्यवस्थेविरोधात आंदोलन पुकारलं. 6 जून पासून हे आंदोलन दिल्लीतल्या जंतर मंतरवर सुरू आहे. या आंदोलनाला अनेक नेत्यांनी, सेलिब्रिटींनी पाठिंबाही दिलाय. रविवारी ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी देखील जंतर मंतरवर पोहोचल्या. यावेळी त्यांनी उपोषण करणाऱ्या विद्यार्थ्यांची आपुलकीनं चौकशी केली. अगदी आईप्रमाणे या विद्यार्थ्यांना धीर दिला. खरं तर रविवारी शबाना आझमी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी थेट दिल्लीत आल्या, पण त्याआधीच त्यांनी लिहिलेली एक पोस्टही चर्चेत आली. सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला आपण पाठिंबा देतोय असं शबाना आझमी यांनी इंस्टाग्रामवर केलेल्या एका पोस्टमध्ये म्हटलंय. त्यांनी एक फोटो शेअर केलाय आणि या लढ्याला पाठिंबा दिला. यावेळी त्यांनी वांगचुक यांना न्यायासाठी लढा सुरू ठेवताना आपल्या आरोग्याला प्राधान्य देण्याचं आवाहन केलं होतं. त्यांनी या पोस्टमध्ये काय म्हटलंय पाहूया. प्रिय सोनम वांगचुक, आपल्या देशाला तुमच्यासारख्या व्यक्तीची नितांत गरज आहे. तुम्ही अन्यायाच्या विरोधात उभे आहात आणि सत्याच्या बाजूने उभे राहता. यामुळे आम्हा सर्वांना तुमचा खूप अभिमान आहे. त्यामुळे मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही तुमचं उपोषण सोडा, कारण तुमच्या मार्गदर्शनानं विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळतं. ही लढाई खूप पुढेपर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे तुमचं आरोग्य उत्तम राहणं गरजेचं आहे. आम्ही तुमच्या सोबत आहोत असं शबाना आझमी यांनी या पोस्टमध्ये लिहिलंय. पण केवळ सोशल मीडियावर पाठिंबा देऊन त्या थांबल्या नाही. रविवारी शबाना आझमी थेट दिल्लीत आल्या. सोमवारी होणाऱ्या आंदोलनासाठी आणि मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी आल्याचं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. यावेळी उपोषण करणाऱ्या अभिजित दिपकेंची भेट घेत त्यांनी आंदोलनाला समर्थन दिलं. त्याआधी शनिवारी दिल्ली पोलिसांनी कोर्टाचा आदेश असल्याचं सांगत सोनम वांगचुक यांना रुग्णालयात हलवलं. वांगचुक यांची तब्येत खालावत असल्यानं त्यांचं उपोषण मोडीत काढण्यासाठी दिल्ली पोलिसांनी बळाचा वापर केल्याचं दिसून आलं. पण त्याचवेळी सोनम वांगचुक यांच्यासोबत नेहा बोरा या विद्यार्थिनीचंही 23 दिवस उपोषण सुरू होतं. शबाना आझमी जेव्हा दिल्लीत आल्या तेव्हा त्यांनी नेहाची विचारपूस केली. मायेनं नेहाला कुरवाळलं. तो व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. यावेळी शबाना आझमींनी दाखवलेली ममता सोशल मीडियावर चर्चेत राहिली. मी नेता नाही, अभिनेता आहे असं सांगत अनेक सेलिब्रिटींनी विद्यार्थ्यांच्या लढ्याकडे दुर्लक्ष केलं. त्याचवेळी अभिनेत्री शबाना आझमी यांनी थेट आंदोलनस्थळी जात अभिजित दिपके आणि इतर उपोषण करणाऱ्या कार्यकर्त्यांना पाठिंबा दर्शवला. पण त्या इतकंच करून थांबल्या नाहीत. त्यांनी पंतप्रधान मोदींना एक पत्रही लिहिलंय. यात त्यांनी आंदोलकांचं म्हणणं तरी ऐकून घ्या असं शबाना आझमी यांनी मोदींना म्हटलंय. त्यांनी या पत्रात काय म्हटलंय पाहूया. त्या म्हणाल्या, जेव्हा पाणी डोक्यावरून जातं तेव्हाच मी बोलते. प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीबद्दल मी मत व्यक्त करत नाही. मी आणि जावेद साहेबांनीही पंतप्रधानांना पत्र लिहिलंय की तुम्ही यावर काहीतरी प्रतिक्रिया द्या. तुम्ही या आंदोलकांचं म्हणणं तरी ऐकून घ्या. 2 दिवसात आम्ही उत्तर देऊ असं आम्हाला मोदींकडून सांगण्यात आलं होतं. पण इतक्या दिवसांनंतरही काहीच उत्तर मिळालेलं नाही. म्हणून मी आज इथं आली आहे असं सांगत शबाना आझमी या दिल्लीतल्या मोर्चात सहभागी झाल्या. कॉंक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला जंतर मंतर इथं प्रचंड मोठा प्रतिसाद मिळतोय. नीट परीक्षेत झालेली पेपरफुटी आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी विद्यार्थ्यांसह पालकही इथं रस्त्यावर उतरले. या आंदोलनाला अभिनेते प्रकाश राज यांनीही पाठिंबा दिला. जेव्हा प्रकाश राज जंतर मंतरवर पोहोचले तेव्हा तरुणांनी मोठा प्रतिसाद दिला. प्रकाश राज दुसऱ्यांदा जंतर मंतर इथं पोहोचले आणि भाषण दिलं. प्रकाश राज यावेळी म्हणाले, आज रात्री मी तुमच्या सोबत आहे. मी इथंच आहे, पाहतो काय होतं ते. शिवाय त्यांनी एक व्हिडिओ पोस्ट करत मोदी सरकारवर टीका केली आहे. आपल्या देशातील तरुण आता प्रश्न विचारतोय. हे तरुण एकाच उद्देशाने एकत्र आलेत आणि लढतायत. तर दुसरीकडे आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे माजी शिक्षण मंत्री मनीष सिसोदिया हे देखील जंतर मंतरवर पोहोचले. त्यांनी देखील या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा जाहीर केलाय. त्यांच्या व्यतिरिक्त उद्धव ठाकरे, राज ठाकरे, सुप्रिया सुळे, अरविंद केजरीवाल, डिंपल यादव, विशाल ददलानी यांच्यासह अनेक नेते आणि सेलिब्रिटींनी कॉंक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय. या सगळ्यात
शबाना आझमी मात्र वेगळ्या ठरतायत. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.